श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या लोकांनो, पुढचे 40 दिवस तुमच्या आयुष्यातला तो भयानक काळ संपणार आहे, ज्याने तुम्हाला गेल्या कित्येक रात्री झोपू दिलं नाही. 16 जुलैपासून तुमच्या कुंडलीत एक असा विपरीत राजयोग बनतोय जो तुमच्या शत्रूंचा काळ ठरणार आहे. तुम्हाला असं वाटतंय का की सगळं माहीत असूनही तुम्हीच का फसत आहात? तुम्ही ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर का खुपसला? जर तुम्ही अपमानाचा घोट पिऊन गप्प बसला असाल तर आता शांत राहण्याची वेळ संपली आहे. कारण तुमचा राशी स्वामी मंगळ आता अशा अवतारात येतोय की जे तुम्हाला कमकुवत समजत होते ते आता तुमच्या पायाशी येऊन माफी मागतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या बदलांविषयी सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विशेषतः व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्या त्या एका मोठ्या जॅकपॉटबद्दल बोलणार आहे जो तुमचं नशीब रातोरात पालटू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब फुटलंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा शेवटचा संघर्ष आणि नव्या सुवर्ण काळाची सुरुवात असू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात की मंगळाची ही शक्ती तुमचं आयुष्य कसं बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील 6व्या घराचा स्वामी 6व्याच घराच्या स्वराशीत येतो तेव्हा हर्ष विपरीत राजयोग निर्माण होतो. वृश्चिक राशीसाठी मंगळ हा लग्नेश असून तो 6व्या भावात स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करत आहे. हा योग नावाप्रमाणेच आयुष्यात हर्ष म्हणजेच आनंद आणि विजयाची लाट घेऊन येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या समस्यांनी घेरलेले होतात, मग ते कर्जाचे ओझे असो, कोर्ट कचेरीची कामे असोत व आरोग्याच्या तक्रारी, आता त्याच समस्या तुमच्या प्रगतीचा पाया बनणार आहेत. हा योग अशा वेळी सक्रिय होतो जेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण असते, मात्र त्या कठीण प्रसंगातूनच तुम्हाला अनपेक्षित यश आणि संधी प्राप्त होते. 6वे घर हे शत्रूंचे मानले जाते, पण तिथे मंगळ स्वतःच्या घरात शक्तिशाली असल्याने शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. उलट जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होते ते स्वतःच अशा चुका करतील ज्यामुळे त्यांचा खरा चेहरा जगासमोर येईल. हा काळ असा आहे की तुमचे शत्रू किंवा विरोधक नकळतपणे तुमच्या फायद्याचेच काम करतील. जर नोकरीत तुमच्या विरुद्ध राजकारण होत असेल तर या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमचे वर्चस्व वाढेल आणि तुम्हाला विरोध करणाऱ्यांना माघार घ्यावी लागेल. संकटे आता तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमची आंतरिक शक्ती आणि हिंमत किती मोठी आहे हे सिद्ध करण्यासाठी येणार आहेत. हर्ष विपरीत राजयोगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक संघर्षातून मिळणारी मुक्ती. जर तुम्ही कर्जाच्या चक्रव्यूहात अडकले असाल तर 11 जुलैनंतर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन आणि ठोस मार्ग सापडतील. हा योग तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढत नाही तर तुम्हाला सर्व्हायव्हरकडून विजेता बनवतो. या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय आणि केलेली मेहनत तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळवून देईल. ज्या कामांना तुम्ही आतापर्यंत अडथळे समजत होतात तीच कामे आता तुमच्या अनुभवाची शिदोरी बनून तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. थोडक्यात सांगायचे हे तर हा काळ तुमच्या संघर्षाचा अंत आणि एका नवीन शक्तिशाली अध्यायाची सुरुवात आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आतापर्यंत ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला आणि तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली त्यांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. 16 जुलै म्हणजे या अमावस्यापासून मंगळ तुमच्या 6व्या घरात स्वराशीत येत असल्याने तुमचे शत्रू आता उघडे पडणार आहेत. तुम्हाला स्वतःहून कोणाशीही भांडायला जाण्याची गरज पडणार नाही. हर्ष विपरीत राजयोग परिस्थिती निर्माण करेल की जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत होते ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये जे छुपे शत्रू मित्र बनून फिरत होते त्यांचा खरा चेहरा जगासमोर येईल आणि तुमचे निर्दोषत्व सिद्ध होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमची एखादी कोर्ट कचेरीची केस किंवा सरकारी कामातील अडथळा गेल्या अनेक वर्षापासून रखडला असेल तर या काळात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. मंगळाची शक्ती तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. तुमचे विरोधक कितीही प्रबळ असले तरी या राजयोगाच्या प्रभावामुळे त्यांचे डावपेच तुमच्यावर फिके पडतील. नवीन पुराव्यांच्या आधारे किंवा योग्य मध्यस्थीमुळे प्रलंबित असलेली कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने झुकताना दिसतील. हा काळ अनपेक्षित विजयाचा असल्याने तुम्ही आत्तापर्यंत ज्या वादांना घाबरत होतात
तिथेच तुमचा झेंडा फडकणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 6व्या घरातील मंगळ तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढत नाही, तर तुम्हाला समाजात एक योद्धा म्हणून प्रस्थापित करतो. तुमच्या आयुष्यात आलेली ही संकटे ही खरंच तर तुमची ताकद वाढवण्यासाठीच आली होती. आता त्यात संघर्षाचा उपयोग करून तुम्ही लोकांमध्ये स्वतःचा दरारा निर्माण कराल. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमकुवत समजत होते, तेच आता तुमच्या धाडसाचे कौतुक करतील. हा काळ बदला घेण्याचा नसून आपल्या यशाने जगाला उत्तर देण्याचा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या लग्नेशाची ही ताकद तुम्हाला तुमच्या शत्रूंवर कायमचे वर्चस्व मिळवून देणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या शारीरिक थकव्याचा आणि मानसिक तणावाचा सामना करत आहात, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. 16 जुलैनंतर तुमच्या 6व्या घरात मंगळाचे आगमन होत असल्याने तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होईल. जर तुम्ही पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा जुन्या रक्ताशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल, तर आता तुम्हाला योग्य उपचार मिळून त्यातून मुक्तता लाभेल. तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि स्टॅमिना अचानक वाढल्याने तुम्हाला जाणवेल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल किंवा गुंतवणुकीतून परतावा मिळत नसेल, तर हर्ष विपरीत राजयोग तुम्हाला उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग दाखवेल. प्रलंबित असलेली देणी फेडण्यासाठी लागणारी धनराशी आता तुमच्याकडे प्रवाहित होऊ लागेल. या काळात तुम्ही पैशांचे नियोजन अत्यंत व्यावहारिक पद्धतीने कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. बँकिंग, फायनान्स किंवा लोनशी संबंधित रखडलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या गोचराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक दृढता वाढणार आहे. कठीण काळातही स्थिर राहण्याची तुमची क्षमता आता शत्रूंनाही अचंबित करेल. आरोग्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा न करता तुम्ही या ऊर्जेचा वापर योगासने किंवा व्यायामासाठी केल्यास त्याचे दुप्पट फायदे तुम्हाला मिळतील. हा काळ तुम्हाला केवळ आजारांपासूनच नाही, तर आजारांच्या भीतीतूनही मुक्त करणारा ठरेल. स्वतःच्या प्रकृतीवर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्ही या 1.5 महिन्यात तुमचा एक नवीन आणि अधिक शक्तिशाली आवृत्ती जगासमोर सादर कराल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 16 जुलैपासून तुमच्या आयुष्यात नशिबाची एक अशी जबरदस्त साथ मिळणार आहे, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक काळापासून वाट पाहत होतात. मंगळाची 4थी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आतापर्यंत केवळ मेहनतीने न सुटणारी कामे नशिबाच्या एका जोरावर पूर्ण होतील. रखडलेले प्रकल्प, अर्धवट राहिलेले शिक्षण किंवा लांबणीवर पडलेले परदेश दौरे या काळात मार्गी लागतील. नशिबाची ही कलाटणी तुम्हाला केवळ आर्थिक लाभच नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोनही देईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला वडील, गुरुजन किंवा एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीचा अनपेक्षित पाठिंबा मिळेल. त्यांच्या एका सल्ल्यामुळे तुमच्या करिअरची किंवा व्यवसायाची दिशा बदलू शकते. जर तुमच्या मनात एखादी धार्मिक यात्रा किंवा तीर्थ क्षेत्राला भेट देण्याचा विचार असेल, तर हा काळ त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. दैवी आशीर्वादाची ही प्रचिती तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळवून देण्यासाठी आत्मविश्वास देईल. समाजकार्यात किंवा धर्मदाय कामात भाग घेतल्यामुळे तुमचं नावलौकिक वाढेल आणि मनाला एक वेगळीच शांती लाभेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, परदेशाशी संबंधित कामात किंवा लांबच्या प्रवासात तुम्हाला मोठे यश मिळण्याचे योग आहेत. जर तुम्ही व्हिसा, वर्क परमिट किंवा इतर कोणत्याही इमिग्रेशन प्रक्रियेत अडकला असाल, तर मंगळाचे हे गोचर तुमच्या मार्गातील अडथळे दूर करेल. केवळ नशिबावर अवलंबून न राहता तुम्ही केलेली मेहनत आणि या काळातील ग्रहांची साथ यांचा मेळ बसल्यामुळे तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवाल. तुमच्या भाग्योदयाचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ ठरू शकतो. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज राहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संपूर्ण ग्रह गोचराचा सर्वात मोठा जॅकपॉट म्हणजे समाजात मिळणारा तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेचे पुनरुज्जीवन. गेल्या काही काळात तुमच्या चारित्र्यावर किंवा कामावर ज्यांनी शंका उपस्थित केली होती, त्यांना आता तुमच्या यशाने चोख उत्तर मिळणार आहे. मंगळाची शक्ती तुम्हाला एक असा दरारा मिळवून देईल, जिथे तुमची किंमत शून्य समजली जात होती, तिथेच आता तुमची मते सर्वात जास्त महत्त्वाची मानली जातील. हा काळ तुम्हाला केवळ यशस्वी करणार नाही, तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील किंग मेकर म्हणून प्रस्थापित करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
कौटुंबिक सुखाच्या बाबतीतही हा काळ अत्यंत आनंदाच्या वार्ता घेऊन येणारा आहे. विशेषतः ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्तीसाठी अडथळे येत होते त्यांच्या घरात पाळणा हलण्याचे शुभ संकेत या काळात मिळतील. तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे नाव उज्ज्वल होईल आणि त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या या 1.5 महिन्यात सुटताना दिसतील. जर तुम्हाला पहिल्या अपत्याची, करिअर किंवा लग्नाची चिंता तुम्हाला सतावत असेल तर आता नशिबाची साथ मिळून त्या सर्व बाबी अत्यंत सकारात्मकरित्या मार्गी लागतील आणि घरातील वातावरण मांगल्याने भरून जाईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, करिअर आणि व्यवसायात तुम्ही आतापर्यंत जे पेरलं होतं ते आता कापणीला येणार आहे. रखडलेले करार पूर्ण होतील आणि सरकारी क्षेत्रातून किंवा मोठ्या संस्थांकडून तुम्हाला सन्मानाचे पद किंवा मोठी जबाबदारी सोपवली जाईल. तुमचे स्वप्ने आता नुसती स्वप्ने राहणार नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. या प्रवासात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची किंवा कुटुंबाची भक्कम साथ मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती दुप्पटीने होईल. लक्षात ठेवा, मंगळाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुवर्ण युगाची नांदी ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मंगळाच्या या महागोचराचा आणि हर्ष विपरीत राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही विशेष उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायाला शेंदूर किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा. याच दिवशी बजरंग बाण किंवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुमची आंतरिक शक्ती वाढेल आणि शत्रूंचा प्रभाव शून्य होईल. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी रामबाण ठरेल. गरिबांना लाल मसूर डाळ किंवा गूळ दाण्याचे दान केल्याने मंगळाची अशुभ फळे नष्ट होऊन भाग्योदय वेगाने होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे, त्यामुळे या संधीचा फायदा उठवण्यासाठी सज्ज व्हा. आणि आता पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाबली हनुमान, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि अशाच प्रकारे तुमच्या राशीचे सखोल विश्लेषण तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.